अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकरांकडे होते. लंकाधीश रावण हा निस्सीम शिवभक्त होता. नेहमीच तो कैलासावर जाऊन तपश्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करून शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळविण्याकरिता शंकरांचे आत्मलिंग मिळावे म्हणून खूप खूप कठोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवायचा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपश्चर्या सुरू होती. लंकाधीश रावण हा महाबली होता. त्याने कैलासालाच उचलून धरले. शिवशंभूंच्या नावाचा जप चालूच होता. वर्षोनुवर्षे लोटली, शिवशंभूपाही प्रसन्न झाले नाहीत. मग त्या दशाननाने आपले एक एक मस्तक शिवचरणी अर्पण करावयास सुरुवात केली. शिवशंभू भोळेसांब त्याच्या या मायावी आहुतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले. म्हणाले, सांग रावणा, काय हवे आहे? कशासाठी एवढी घनघोर तपश्चर्या? त्यावर रावणाने त्यांना सांगितले, हे प्रभू, तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या. मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करून मंदिर बांधेन. आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्याचे रक्षण करेल. जिथे याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही आणि बुडणार पण नाहीत. शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. म्हणाले, तथास्तु, पण सांभाळून जा. हे महाबली आत्मलिंग आहे. तू जिथे हे आत्मलिंग ठेवशील तिथेच हे घट्ट चिकटून राहील. दोन्ही हातांनी नीट धर. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेवू नकोस. जर ठेवलेस तर मी काहीही करू शकणार नाही. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तीने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले हे जेव्हा सर्व देवांना समजले, तेव्हा सगळ्या देवांनी त्राही 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 म्हणत जगतपिता ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले, निश्चिंत रहा. विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल. रावण पश्चिमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना मध्यान्हपूर्वच ब्रह्मादेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली. आता संध्येची वेळ झाली. पूजा करायला हवी. आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही. मग आता काय करू? या विचारात रावण असतानाच अचानक गणपती एक गुराख्याच्या पोराच्या रूपात तिथे प्रकटले. त्या बालगुराख्याला रावण म्हणाला, ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे. मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो. तोपर्यंत तू ही शंकराची पिंड हातात घट्ट धर. अजिबात खाली ठेवू नकोस. गणेशाने ती पिंड हातात धरत म्हटले, ही शंकराची पिंड तर फारच जड आहे. मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन. तुम्हाला मी 3 हाका मारेन, तोपर्यंत तुम्ही या. नाहीच शक्य झाले तर मी खाली ठेवेन. रावणाला हे मान्य झाले. तो संध्येसाठी गेला. पुढे ठरल्याप्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्ही सांज झालीच नव्हती. गणेशाने पटापट रावणाला 3 हाका मारल्या. रावण गुराख्याच्या रूपातल्या गणेशापर्यंत पोहोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले. गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघून रावणाला शिवशंकरांचे बोल आठवले. आता ते आत्मलिंग इथेच चिकटून राहणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होऊन गणपती तिथे मूर्तीरूपात प्रकट झाले. रावण भयानक क्रोधित झाला होता. शंकरांचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनीवर चिकटलेले आत्मलिंग उचलण्याचे महत्प्रयास केले, परंतु ते त्याच्या शक्तीपुढे व्यर्थ ठरले. परंतु त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा, आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गायीच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण महाबलेश्वर असे नाव प्राप्त झाले. तेच सध्याचे गोकर्ण महाबलेश्वराचे मंदिर. असंही सांगितलं जातं की रावणाने खूप जोर लावून ते आत्मलिंग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात काही त्याचे तुकडे, काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले आणि तिथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. पैकी त्या लिंगाचा शिरोभाग उडुपीजवळच्या सुरतकल भागात पडला. तिथे सदाशिव मंदिर बनले. मग रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणले ती जिथे टाकली तो भाग म्हणजे सज्जेश्वर. त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे गुणेश्वर. आणखी 10-12 मैलांवरचा धारेश्वर. आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र, ते कापड त्याने कंडुकागिरी टेकडीवर टाकले. तिथला हा मुरुडेश्वर.